श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थक श्री ज्ञानेश्वरी 11व्या अध्यायाला आजपासून सुरुवात करूया. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी, एथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. आता यापुढे 11व्या अध्यायात जो कथा भाग आहे तो शांत व अद्भुत 2 रसांनी भरलेला आहे आणि या ठिकाणी भगवंतांचे विश्वरूप अर्जुनाच्या दृष्टीस पडेल. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि ये राही रसा पांती करा जाहला मानो. या ठिकाणी शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा आलेला असून त्याच्याबरोबर इतर रसांनाही पंक्तीचा लाभ मिळाला. अहो वधूवरांची ये मिळणे, जैशी वराडियाही लुगडी लेणे, तैसे देशीयेच्या सुखासने मिरवले रस. वधूवरांच्या लग्नात ज्याप्रमाणे वऱ्हाड्यांनाही वस्त्रालंकारांनी विभूषित होऊन मिरवावयास मिळते, त्याप्रमाणे देशी भाषेच्या सुखासनावर सर्व रसास मिरवणुकीचा लाभ मिळाला आहे. परिशांताद्भुत बरवे, जे डोळी यांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. परंतु त्या सर्वात शांत रस व अद्भुत रस हे असे शोभले की डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे, अशा प्रकारे की जणू काय शंकर व विष्णू हे प्रेमभावाने एकमेकास आलिंगन देण्याकरिताच आले आहेत. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी, तेवी एक वळा रसी केला येथ. किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य व चंद्र यांची दोन्ही बिंबे एके समयी भेटावी, त्याप्रमाणे शांत व अद्भुत यांचे ऐक्य झाले आहे. मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ. किंवा ज्याप्रमाणे गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रयागास मिळाले आहेत, त्याप्रमाणे शांत व अद्भुत हे 2ही रस एकत्र मिळून 11वा अध्याय हा प्रयागच बनला आहे. म्हणून हा अध्याय ऐकल्याने सर्व जगातील मुमुक्षुजन पवित्र होतात. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. या 2 रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदी गुप्त आहे. शांत आणि अद्भुत हे 2ही रस गंगा यमुनांच्या ओघांप्रमाणे मूर्तिमंत आहेत. म्हणून बाबांनो, 11वा अध्याय हा त्रिवेणी संगमाचा योग आला आहे असे समजा. एथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझे नी केले. या ठिकाणी श्रवणेंद्रियाच्या दाराने या तीर्थात शिरणे फार सोपे आहे. त्रिवेणी संगमाप्रमाणे येथे बुडण्याची भीती नाही. ज्ञानदेव म्हणतात, हा इतका सोपा मार्ग आमचे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनी केला आहे. तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. या गीतारूप तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे ते तोडून व तेथे मराठी भाषारूप पायऱ्यांचे सोपे घाट करून श्री निवृत्ती देवांनी केवळ धर्माच्या ठेवीच केल्या आहेत. म्हणून भले तेणे येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, तुलेनी संसारासी द्यावे तिळोदके. म्हणून वाटेल त्याने या तीर्थात भक्तिभावाने स्नान करावे व ज्याप्रमाणे प्रयागास माधवाचे दर्शन होते, त्याप्रमाणे इथे श्री भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्ममरणरूप संसाराला तिलांजली द्यावी. हे असो ऐसे सावयव, येथ सासी नले आथी रसभाव, तेथ श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. फार काय सांगावे. या 11व्या अध्यायात सर्व रस मूर्तिमंत उभे आहेत व त्या ठिकाणी जगाला श्रवण सुखाची रेलचेल झाली आहे. जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची उपरी उघडे कैवल्य येथ. या ठिकाणी शांत व अद्भुत रस हे प्रत्यक्ष दिसत असून इतर रसांचीही शोभा दृष्टीस पडत आहे, पण ही उपमा देखील हलकीच आहे. तर या ठिकाणी उघड उघड मोक्ष सुखच प्राप्त होते. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपण पे
विसंवता ठाओ परी अर्जुन सदैवांचा राहो जे एथही पातला. तो हा 11वा अध्याय स्वतः देवाचे विश्रांती स्थान आहे. पण अर्जुन हा भाग्यवानांचा मुकुटमणीच आहे, कारण तो या अशा ठिकाणी देखील येऊन पोहोचला आहे. एथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू झाला, जे गीतार्थू हा आला मराठीये. या ठिकाणी अर्जुनच आला म्हणून कशाला म्हणावे, तर गीतेचा अर्थ मराठीत झाल्यामुळे वाटेल त्या मनुष्यास येथील सुखाचा सुकाळ झाला आहे. याची लागी माझे विनविले ऐकिजे, तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. याच करता माझी विनंती ऐका की तुम्ही सज्जनांनी इकडे लक्ष द्यावे. तेवींची तुम्हा संताची ये सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. तुम्हा संतांच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु तुम्ही मला प्रेमाने आपल्या लेकरांप्रमाणे मानावे. अहो पुसा आपणची पढविजे, मग पढे तरी माथा तुकीजे, का करविले नी चोजे न रिझे बाळका माय. अहो राघूस आपणच पढवितो आणि तोच आपण पढविलेले बोलल्यावर आपल्यास मान डोलवावी लागते, किंवा आई आपल्या लेकरांकडून कौतुक करून ते पाहून रिझत नाही का. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. त्याचप्रमाणे प्रभू मी जे जे काही बोले ते तुम्हीच मला शिकविले आहे, म्हणून देवा आपले बोलणे आपणच श्रवण करावे. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असा एक ज्ञानाचा वृक्ष आहे, तर याला एकाग्र अंतकरणरूप पाण्याने शिंपून वाढवावे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल, तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. मग या वृक्षाला नवरसादी फुले येऊन ते फुलेल, पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल व तुमच्या या धर्माने सर्व जगास सुखप्राप्ती होईल. या बोला संत रिझले, म्हणती तो श्लोगा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. असे बोलल्यावर संतजन प्रसन्न होऊन म्हणाले, आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो. आता अर्जुन काय बोलला तेवढे सांगा. तव निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे, मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगावा तुम्ही. तेव्हा निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले, कृष्णार्जुनांचा संवाद मला प्राकृताला कसा सांगता येईल, पण तुम्ही मला शक्ती दिली तर मी सांगेन. अहो राणींची या पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी औक्षोहिणी अकरा, न जिणेची काही. अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानराकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करविला, त्याचप्रमाणे एकट्या अर्जुनाकडून कौरवांचे 11 औक्षोहिणी सैन्य जिंकविले नाही काय. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी, तुम्ही संत तयापरी बोलवा माते. जगतामध्ये समर्थ जे करावयाचे मनात आणतील ते होणार नाही असे नाही. त्याचप्रमाणे आपणही समर्थ आहात, तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल. आता बोली जतसे ऐका, हा गीता भावनिका, जो श्री वैकुंठ नायका मुखौनी निघाला. आता वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून जो गीतेचा खरा भावार्थ निघाला तो मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष असू द्या. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. धन्य धन्य तो गीता ग्रंथ, कारण वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करीतात तो परमात्मा या गीतेचा वक्ता आहे. तेथींचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूची ये मती नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले. ज्या गीताशास्त्राचे महत्त्व शंकराच्या बुद्धीलाही आकलन होत नाही, त्या गीताशास्त्राचे महत्त्व मी कसे वर्णन करावे. म्हणून हे गीताशास्त्र जीवाभावाने वंदन करावे हेच चांगले. मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी, पहिली कैसी गोठी करिता जाहला. असो,
पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरिता श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत तो पती करू, तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनांसी. हे सर्व जग ईश्वर रूप आहे अशा प्रतीतीला पोचलेला जो सेवक अर्जुन, त्यास बाहेरच्या दृष्टीलाही तशी ईश्वर प्रतीती यावी. हे जीवान तुली चाड परी देवासी सांगता सांकड, कांजे विश्वरूप गूढ कैसेनी पुसावे. अशी त्याच्या मनातील इच्छा, परंतु तसे स्पष्ट देवास सांगण्याचे त्यास संकट पडले. कारण ते देवाचे गुह्य विश्वरूप आपण दाखविता का असे एकदम कसे विचारावे. म्हणे मागा कवणी कही, जे पढियंतेने पुसिले नाही, ते सहसा कैसे काही सांगा म्हणो. तो मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही पुसले नाही, ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी कसे म्हणावे. मी जरी सलगीचा सांगू, तरी काय ऐसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. मी जरी देवांच्या विशेष सलगीतला असलो, तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईन का. पण ती देखील हे विचारावयास भ्याली. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची या येतुली, परी तोही हे बोली करीची ना. मी जरी यांची हवी तेवढी सेवा केली असली, तरी माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का. पण त्या गरुडानेही या विश्वरूपाचे नाव काढले नाही. मी काय सनकादिकाहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा, मी आवडेन काय प्रेमळा गोकुळींची आईसा. मी सनकादिकांपेक्षा का देवाच्या सन्निध वास करणारा आहे, पण त्यांना देखील हा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळींच्या भाविक गोपगोपींपेक्षा देवाला जास्ती आवडला आहे काय. तयांतेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवणा. पण त्या गोकुळातील लोकांनाही यांनी आपण लेकरू आहो अशा समजुतीने फसविले व अंबरुषादिकांकरिता गर्भवास भोगला. पण आपले विश्वरूप कोणासही न दाखविता गुप्त ठेविले. हा ठायवरी गुज, याची अंतरीचे हे निज, केवी उराउरी मज पुसो ये पा. एवढी श्रीकृष्णाच्या अंतर्यामीची गुह्य गोष्ट मला एकदम कशी पुसता येईल. आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे, सुख नोहेची परिजिणे तेही विपाये. बरे पुसू नये तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन किंवा नाही हा संशयच आहे. म्हणून आता पुसो अळूमाळ असे, मग करू देवा आवडे तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो. म्हणून आता थोडीशी विचारण्यास सुरुवात करावी, मग देवांच्या इच्छेस येईल तसे करू असा विचार करून अर्जुन भीत भीत बोलू लागला. परी त्यांची ऐसेनी भावे, जे एका दो उत्तरांसवे, दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवांनी एक दोन प्रश्नोत्तरात आपले विश्वरूपच त्यास दाखवावे. अहो वासरू देखील याची साठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तना मुखाची ये भेटी, काय पान्हा धरे. असे अर्जुनाकरिता देवांनी करावे यात आश्चर्य काय. अहो वासराला पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने गडबडून उठते व पुढे वासराच्या तोंडाची व स्तनाची गाठ पडल्यावर तिच्याने पान्हा चोरवेल काय. पाहा पा तया पांडवाचेनी नावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. असे पहा, ज्या पांडवांचे संरक्षण करण्याकरिता श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावले, त्यांना अर्जुन जे विचारील ते सांगताना राहवले का. तो सहजेची स्नेहाचे अवतरण, आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण, ऐसी मिळवणी वेगळे पण उरे हीची बहु. श्रीकृष्ण भगवान हे मूर्तिमंत स्नेहच होत. त्यांना अर्जुनरूपी भक्ष्य मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्ती दिसतात, हाच चमत्कार होय. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईला पैसा,
तोची पहिला प्रसंगू ऐसा ऐकिजे जरी. म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा.